बघायला मिळतंय। तर लोकसभेमध्ये माझ्याकडून चूक झाली असं देखील अजितदादा म्हणालेले होते। बेलापूर नवी मुंबईमधला अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ, या ठिकाणी मंदा म्हात्रे आघाडीवर, तर 1500 मतांनी मंदा म्हात्रे या आघाडीवर असल्याचं सध्या बघायला मिळतंय। रिसोडमध्ये मात्र भावना गवळी या पुढे असल्याचं बघायला मिळतंय। शिंदे गटाच्या भावना गवळी या ठिकाणी पुढे असल्याचं सध्या बघायला मिळतंय। रिसोड या मतदारसंघामध्ये भावना गवळी यांनी चांगलं लीड घेतलेलं आहे। तर नवी मुंबईमधल्या बेलापूर या मतदारसंघामध्ये मंदा म्हात्रे 1500 मतांनी आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। तर या ठिकाणी संदीप नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यामध्ये लढत होत होती। या ठिकाणी बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे तब्बल 1500 मतांनी आघाडीवर दिसतायत। तर सध्या जर आपण बघितलं तर तब्बल 125 उमेदवार मनसेने रिंगणात उतरवलेले आणि आतापर्यंत 2 उमेदवार मनसेचे सुद्धा आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। तर तब्बल इतर पक्ष 12 उमेदवार इतर पक्षांचे आघाडीवर आहे, त्यामध्ये 2 उमेदवार मनसेचे तर 10 उमेदवार छोट्या पक्षांचे बघायला मिळतायत। बेलापुरात मंदा म्हात्रे यांनी 1500 मतांनी आघाडी घेतलेली आहे। याच बेलापुरात संदीप नाईकांनी आघाडी घेतली होती आणि आता आपण बघतोय पहिल्या फेरीत पुन्हा एकदा मंदा म्हात्रे या आघाडीवर आलेल्या आहेत। गेल्या 10 वर्षांपासून मंदा म्हात्रे हा गड लढवत आहेत, त्यामुळे मंदा म्हात्रे यांनी पुन्हा एकदा आघाडी घेतलेली आहे। तर भावना गवळी यांनी निवडणूक लढवली होती आणि भावना गवळी या देखील विधान परिषदेच्या आमदार असताना देखील विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि त्यांनी आता आघाडी घेतली आहे। कागलमधून आणखीन एक महत्त्वाची बातमी, समरजित घाडगे हे पुन्हा एकदा आघाडीवर गेलेले आहेत। कागलमध्ये हसन मुश्रीफ यांना पिछाडीवर टाकून समरजित घाडगेंनी आघाडी घेतलेली आहे। रिसोडमध्ये भावना गवळी पुढे आहेत, तर कागलमध्ये समरजित घाडगे हे आता आघाडीवर असल्याचं दिसतंय। कागलमध्ये हसन मुश्रीफ पुन्हा पिछाडीवर गेलेले आहेत। कागलमध्ये अटीतटीची ही लढत होतीये, हसन मुश्रीफ पिछाडीवर आणि आपण बघतोय बीडमध्ये योगेश क्षीरसागर 508 मतांनी आघाडीवर असल्याचं दिसतंय। योगेश क्षीरसागर हे या ठिकाणी आघाडीवर आहेत। कागलमध्ये समरजित घाडगे सध्या पुढे त्यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। निश्चितच याआधी आपण बघितलेलं होतं समरजित घाडगे पिछाडीवर गेले होते। बीडमध्ये योगेश क्षीरसागर 508 मतांनी पुढे असल्याचं बघायला मिळतंय। तर रिसोडमध्ये भावना गवळी या पुढे असल्याचं देखील बघायला मिळतंय। कागल या मतदारसंघामध्ये समरजित घाडगे हे पुन्हा एकदा आता पुढे आलेले आहेत, आघाडीवर आहेत। तर कागलमधून समरजित घाडगे यांनी तब्बल 398 मतांचं लीड घेतलेलं आहे। मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा हे आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। मुंबईमधला मलबार हिल महत्त्वाचा मतदारसंघ, हाय व्होल्टेज लढतींसाठी ओळखला जाणारा हा मतदारसंघ आणि या ठिकाणी आता मंगलप्रभात लोढा हे आघाडीवर असल्याचं सध्या बघायला मिळतंय। तब्बल 284 जागांचे कल हे सध्या साम टीव्हीच्या हाती आलेले आहेत आणि यामध्ये महायुती बहुमताच्या जवळ दिसते। अगदी कागलमधून समरजित घाडगे 398 मतांनी आघाडीवर आहेत। एक महत्त्वाची बातमी, आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, 398 मतांनी समरजित घाडगेंनी इथं आघाडी घेतलेली आहे। मंगलप्रभात लोढा आपल्या पारंपरिक मलबार हिल मतदारसंघातून पुन्हा एकदा आघाडीवर पाहायला मिळत आहेत। 3013 मतांनी मंगलप्रभात लोढा यांनी आघाडी घेतली।